नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. आपला 15 दिवसांचा 1 मे ते 15 मे हा वेट लॉस आणि फॅट लॉस डाएट प्रोग्राम उद्यापासून सुरू होतो आहे. आज शेवटचा दिवस आहे एनरोलमेंटसाठी आणि फक्त थोड्याच सीट शिल्लक आहेत. आजच तुमची सीट बुक करा. हेल्दी पद्धतीने तुम्हाला 2 आठवड्यांमध्ये जर 1 ते 4 किलोपर्यंत वजन कमी करायचं असेल तर अगदी नक्की या डाएट प्लॅनमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि अतिशय साधे सोपे डाएट प्लॅन्स आहेत. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. 9370319591 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्हाला सगळी डिटेल प्रोसिजर त्याच्यावर येईल आणि आज संध्याकाळपर्यंत तुम्ही एनरोलमेंट करू शकता. त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे. आत्ताच तुमची सीट बुक करा. अगदी थोड्याच सीट शिल्लक आहेत. तर चला आजच्या व्हिडिओवर येऊयात. बेसिकली वजन कमी केलं किंवा अचानक वाढलेलं वजन किंवा अचानक कमी केलेलं वजन या दोन्हीमुळेही काही वेगळ्या गोष्टी आपल्याला त्रास देतात आणि त्या म्हणजे फॅट्स लूज पडणं आणि ज्याला आपण सेल्युलाइट्स असं म्हणतो. हे जनरली दंड किंवा मांडी किंवा पोटावर हे फॅट्स किंवा सेल्युलाइट हे साठून राहतात. वजन मात्र कमी होतं पण हे सेल्युलाइट कसे कमी करायचे, फॅट कसे कमी करायचे हे कळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच काही पदार्थ सांगते की जे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता आणि वजन कमी झाल्यावर किंवा वजन कमी करताना सुद्धा फॅट्स आणि सेल्युलाइट कमी करू शकता. जनरली ही स्किन जी आहे ही स्किनच्या खाली साठलेली जी चरबी आहे ही चरबी लूज पडते आणि त्यावर चरबी साठलेली जी स्किन असते त्यावर खड्डे खड्डे दिसायला लागतात. तर हेच बेसिकली याला सेल्युलाइट असं म्हणतात. आणि दंड, पोट आणि मांड्या यावर जनरली हे जास्तीत जास्त जमा व्हायला सुरुवात होतात. एक्सरसाइजने वजन तर कमी होतं पण हे कमी व्हायला, सेल्युलाइट आणि फॅट कमी व्हायला थोडंसं आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओमध्ये की हे सेल्युलाइट कमी करण्यासाठी कोणते पदार्थ किंवा काही टिप्स असतील की ज्या तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायचे आहेत. सगळ्यात पहिलं विटॅमिन सी रिच फूड तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. म्हणजे काय तर सेल्युलाइट किंवा फॅट्स हे जे असतात हे विटॅमिन सी यासाठी फॅट बस्टर आहे. स्किनमध्ये कोलॅजिन तयार करायला हे विटॅमिन सी मदत करतं आणि म्हणूनच जी लूज पडलेली स्किन असते तर ती टाईटनिंगसाठी विटॅमिन सी हे महत्त्वाचं असतं. तर यामध्ये तुम्ही आवळा, संत्री, लिंबू, अननस किंवा टोमॅटो अगदी पालेभाज्यांमध्ये सुद्धा विटॅमिन सी मिळतं. तर त्यामुळे डाएटमध्ये तुम्हाला जर वजन कमी झाल्यावर स्किन लूज पडायला नको असेल आणि चरबी जर कमी व्हायला हवी असेल, सेल्युलाइट्स कमी व्हायला हवी असतील तर विटॅमिन सी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. दुसरे पदार्थ जो आहे, दुसरे टिप जी आहे ती म्हणजे ब्लॅक कॉफी. बऱ्याच जणांना ब्लॅक कॉफी आवडते आणि खूप साऱ्या कमेंट्स येतात की जेव्हा मी ग्रीन टी घ्यायला सांगते तर ब्लॅक कॉफी घेतली तर चालेल का? अगदी नक्की चालेल. कॉफीमध्ये कॅफेन नावाचा जो पदार्थ असतो तो शरीरात साठलेली जी स्टबन चरबी असते, म्हणजेच अगदी काही केलं तरी ती चरबी जात नाही अशी जी चरबी असते ही कमी करायला, ही विरघळवायला कॅफेन मदत करतो. आणि म्हणूनच दिवसभरात एक अर्धा ते 1 कप कॉफी, ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता. यापेक्षा जास्त घेऊ नका कारण त्याचे दुष्परिणामही तेवढेच होतात. तर तिसरं जो आहे ते म्हणजे काळी मिरी, ब्लॅक पेपर. ही उष्ण असते त्यामुळे आधीच एक गोष्ट सांगते की बऱ्याच जणांना जो उष्णतेचा त्रास असतो तर त्यांनी शक्यतो काळी मिरी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू नका. पण अदरवाईज बाकी लोकांनी काळी मिरी घेतली तरी त्याचे फायदेच होतात. ब्लॅक पेपर किंवा काळी मिरी बेसिकली मेटाबॉलिझम वाढवायला मदत करते. एक उत्तम फॅट बर्नर म्हणून ही बऱ्याचशा वेट लॉस ड्रिंकमध्ये असते. ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवते आणि डिटॉक्स एजंट म्हणून काम करते. म्हणजे आपल्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स, विषारी द्रव्य बाहेर टाकायला मदत करते. आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर जे मी ड्रिंक सांगते, काही मॉर्निंग ड्रिंक सांगत असते की हळद घ्या किंवा यामध्ये सब्जा घ्या किंवा चिया सीड्स घ्या, लिंबू घ्या. तर यामध्ये तुम्ही कोमट पाण्यात अगदी चिमूटभर काळी मिरी टाकली तरी मेटाबॉलिझम वाढायला मदत होईल आणि फॅट्स लवकर बर्न होतील. पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे हळद. अगदी आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी असणारा पदार्थ. यामध्ये कर्क्युमिन नावाचं जे कंपाऊंड असतं फॅट्स आणि सेल्युलाइट लवकर बर्न करायला मदत करतं आणि म्हणूनच रात्री झोपताना
1 कप कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून घेतली तरीसुद्धा हरकत नाही, किंवा ज्यांना दूध घ्यायचं नसेल सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर काळी मिरी असं टाकलं तरीसुद्धा चालेल. पण परत एकदा सांगते की हळद आणि काळी मिरी दोन्हीही उष्ण असतं, त्यामुळे ज्यांना ऑलरेडी उष्णतेचा त्रास आहे तर त्यांनी हे कमी घ्या किंवा शक्यतो अवॉइड करा. तर रात्री झोपताना कोमट दुधामध्ये विदाऊट शुगर ही जर चिमूटभर हळद टाकली तर झोपही चांगली लागते आणि रात्रीमध्ये मेटाबॉलिझम वाढायला सुरुवात होते आणि फॅट्स कमी व्हायला मदत होते. पुढचं म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. आपल्याला माहिती असतं की ओमेगा ॲसिड्स दीज आर गुड फॉर फॅट लॉस, पण हे जे सेल्युलाइट किंवा फॅट असतं बेसिकली हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आहेत हे कमी करतात, एक बॉडी शेप देण्याचं काम करतात बॉडीला, आणि स्किन जर लूज पडली असेल तर ती टायटनिंगसाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मदत करतात. मग जे नॉनव्हेज खातात ते फिश त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतात, फक्त तळलेला नसावा. आणि जे व्हेज आहेत तर त्यांच्यासाठी बदाम किंवा अक्रोड, फळांच्या बिया, आजकाल वेगवेगळ्या फळांच्या बिया बाजारामध्ये विकत मिळतात तर त्यासुद्धा, किंवा जवस, बदाम, अक्रोड हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर पुढचं जे आहे सगळ्यात महत्त्वाचं, की हे तर पदार्थ मी सांगितलेच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. शरीरामध्ये वेगवेगळ्या भागांवर जी चरबी साठलेली असते किंवा सेल्युलाइट असतं हे पाण्याशिवाय विरघळत नाही, आणि म्हणूनच शरीर डिहायड्रेट जर झालं तर ही चरबी अजून जास्त साठायला मदत होते. म्हणूनच शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित जर ठेवलं तर नक्कीच ही चरबी जी आहे ही पाण्याद्वारे किंवा युरिनद्वारे बाहेर टाकली जाते, आणि म्हणूनच कायम फ्लशिंग होत राहिलं पाहिजे आणि टॉक्सिन्स शरीरातून बाहेर गेले पाहिजे, ज्यासाठी तुम्हाला पाणी भरपूर पिणं खूप गरजेचं आहे. आणि उन्हाळ्यात तर अगदी आठवणीने लक्षात ठेवून 3 ते 3.5 लिटरपर्यंत दिवसभरात पाणी नक्की प्या. अदरवाईजसुद्धा कोणत्याही सीझनमध्ये 2.5 लिटरपर्यंत पाणी तुम्ही घेऊ शकता, आणि याचा नक्की उपयोग तुमचं मेटाबॉलिझम वाढायला, वजन कमी व्हायला, फॅट्स आणि सेल्युलाइट्स कमी व्हायला आणि फॅट बर्निंगसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि म्हणूनच पाणी भरपूर पिणं हे खूप गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. या छोट्या टिप्स काही दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि वेट लॉस डाएटमध्ये सहभागी व्हा, त्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल. थोड्याच सीट शिल्लक आहेत, आजच बुक करा. सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएट करता तर या सगळ्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला स्किन लूज पडणं किंवा फॅट्स जे असतात किंवा सेल्युलाइट तयार होणं हा त्रास होणार नाही, आणि म्हणूनच वेट लॉस डाएट करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.